चलो लेट्स गो. आता माझा हिरो बघा, हिरो हे हिरो मार्केटला आले आणि आई सांगते मला मला मच्छी दिले काय. आई मला ना निकितासाठी थांबल्या त्या. हो थांबणार नेमक्या बाबासाठी थांबणार आमच्यासाठी बघा. मग तेवढे लांबून येतात. आता परत झाला का ताईला तेव्हा त्रास दे ना. नाही नाही आज टाइम झाला आम्हाला. चला बाय बाय. Sometimes I know you heard from everyone telling you lies. I bet you just wanna lose your mind. I know you heard. I know you heard. Let it out, just feel it. Let it out, cry it all out to me. When you're down, when your heart stops beating, you got me, you always got me. सकाळ शुभ सकाळ मंडळी. कशा आहात तुम्ही? मजेत ना? हो मी पण मस्त मजेत आहे. तर आज आहे संडे आणि संडेला सर्वजण लेट उठतात, उशिरा उठतात. तसंच आम्ही पण लेट उठलो आहोत. तर उठलो पण असतो, अजून लेट उठलो असतो कारण की आमचं ट्युशन आहे बघा. आज संडे आहे तर ट्युशन ठेवलं आहे त्याची कारण की एक्झाम जवळ आली आहे. म्हणजे मंडेपासून एक्झाम आहे लगेच उद्यापासूनच. म्हणजे उद्यापासून एक्झाम आहे. तर त्याची एक्झाम ट्युशन आहे याच्यासाठी आम्हाला उठायला लागला आणि त्याला पाहिजे होता चपाती भाजी सकाळीच कारण की ट्युशनचं टायमिंग 3 तास ट्युशन आहे त्याचा. तर त्याला बुक खूप जास्त लागतं अंशूला. तर चपाती तर पीठ मळून ठेवलं आहे आणि भाजी नव्हती झाली तर त्याला मी सँडविच करून दिला पटकन घाईमध्ये. ब्रेड सँडविच करून दिला त्याला खायला आणि तो गेला लगेच. तर आत्ता भाजी जर झाली, अंशू गेला आणि भाजी झाली. चपाती बनवायला घेते आता मी. तर तो बोलला मम्मी जाताना बोलला की मम्मी आल्यानंतर पटकन खाईन, बनवूनच ठेवा. तर मग त्याच्यासाठी पटकन बनवून ठेवते. आणि हां जेवणामध्ये आज संडे आहे तर तुम्हाला माहिती आहे आपल्या चिंबोरी बाकी होती जी फ्रीजरमध्ये ठेवली आहे मी. तर जेवणामध्ये आज तेच करेन. आता आहे ना मी दुपारची व्हिडिओ काही कंटिन्यू नाही करणार. तर अंशूसाठी मध्ये चपाती भाजी आणि नंतर चिंबोरीचा रस्सा बनवणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू नाही करणार आणि मी तुम्हाला डायरेक्ट भेटेन संध्याकाळीच. म्हणजे संध्याकाळी म्हणजे जेव्हा आमच्या तिकीटचा टायमिंग असेल मूवीचा तर तेव्हाच तुम्हाला डायरेक्ट तयार होऊन भेटेन. कारण की व्हिडिओ मला खूप मोठी नाही करायची. तिथून आम्हाला जायचं होतं दिवाळी फिश मार्केटला. तर बघूया कसा टायमिंग ॲडजस्ट होतो की नाही पहिला. कारण की अंशूला होतं पेपर पण आहे. अंशूला मूवी दाखवण्याचं एकच कारण होतं कारण की हा पिक्चर खूप वर्षातून आलेला आहे आणि हे मराठी जे ॲक्टर आहेत ना कॉमेडी ॲक्टर ते मुलांना माझ्या अंशूला खूप जास्त आवडतं. याच कारणाकरता मी अंशूला घेऊन चालले आहे. भले त्याचा उद्या पेपर असू द्या पण त्याचा जरा माइंड खूप खुश होईल तो पण पिक्चर बघून. यासाठीच त्याला मी घेऊन जाते तिथे मूवी बघायला. तर चला तुम्हाला भेटेन डायरेक्ट आता मी संध्याकाळी म्हणजे जेव्हा निघेन तेव्हाच भेटेन. बाय. इकडे बघा आता आहे ना अंशू येईल ट्युशनवरून तर त्याला पटकन बनवून घेते मी चपाती. इथे पीठ म्हणलं चपाती आणि चपातीचा तवा ठेवला आहे गरम करून. भाजी बनवली त्याला हीच भाजी जास्त आवडते. तर तो येईल आता टाईम झाले याचा. पण आता मी व्हिडिओ वगैरे काय घेणार नाही. बरं तुम्हाला मी तयार वगैरे होऊनच भेटेल संध्याकाळी. 3 hours later. तर तुम्ही बघू शकता आम्ही डायरेक्ट आलो आहोत गाडीमध्येच आणि ब्लॉगला डायरेक्ट सुरुवात कुठे केली? 4 वाजून 5 मिनिटं झाली आणि आम्ही कुठे चालू सांग? चाललो नवस बोलायला. आम्ही चाललो नवस बोलायला. तर आता आम्ही निघालो आहोत. कुठे चाललो ते तुम्हाला समजायला व्हिडिओ ब्लॉग कंटिन्यू बघा तुम्हाला समजेल आम्ही कुठे चाललो आणि काय बघायला चाललो आहोत ते. तुम्हाला अंशूने एक दिलेला आहे हिंट दिलेला आहे अंशूने तुम्हाला. त्याच्यावरून ओळखा तुम्ही आम्ही कुठे चाललो आहोत ते. तर चला हे बघा. चला लॉक केला का व्यवस्थित? चला चला तर गाडी तुम्ही चालवता मी काय. चला 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 लवकर चला. चला ना चला ना चला ना चला ना डॅश डॅश. तर चला आता कुठे चाललो काय बघायचं तुम्हाला तिथे गेल्यानंतर समजेल. तर आता भेटू आपण तिथे पोहोचल्यानंतर डायरेक्ट कारण की आम्हाला खूप लेट झाले जायला इथून. तर आता भेटूया आपण तिकडेच. मी इकडे बघू शकता आम्ही कुठे पोहोचलो आहोत. सांगायची कुठे? बालाजी थिएटर. बघा आम्ही आज कुठे चाललो आहोत? मस्त मूवी बघायला चाललो आहोत जो की आपला नवीन लागलेला आहे मराठी मूवी
नवरा माझा नवसाचा तर आपण सर्वांनीच बघितलेला आहे. आज आम्ही बघणार आहोत नवरा माझा नवसाचा 2. तर काय स्टोरी आहे, कशी आहे, तुम्हाला सर्वांना बघायला भेटेल. स्टोरी तर मीच सांगेन, बघायला भेटेल म्हणजे. तेव्हा का पहिला आम्ही गाडी पार्क करतो इकडे आतमध्ये आणि मग तुम्हाला आता मी नंतर भेटते. चला तर चला आता आम्ही पोहोचलो तर पिक्चरला सुरुवात पण होईल. इकडे बघा आणि आमचं काय चाललंय. आणि हा शूट मी माझ्या फोनमध्ये करते. माझा हा पण माझाच आहे, पण इकडे बघा आपला ब्लॉग अपलोड झाला नाही. माझा आज प्रॉब्लेम झाला थोडासा, म्हणून आम्ही तिघे पण झाला मस्त. चला हे बघा चलो लेट्स गो. आता माझा हिरो बघा, हिरो हे हिरो ते बघा. चला हे बघा पब्लिक पण आले, बघूया कसा मूवी आहे. बघितलं खूप छान होता. आणि आता बघायचं आम्ही मस्त पॉपकॉर्न घेतले आणि रेड बघा कांचून दुसरा अजून पॉपकॉर्न घेतला. चला पिक्चरला चालेल सुरुवात, मस्त एन्जॉय करूया मूवी. चला आमचा घेता आमचं दोघं मस्त. आम्ही पिक्चर बघून आलो. कसं वाटलं रे? मस्त. हांशूला उजेडात येतात ना हांशू? मस्त होता ना? होता नवरा माझा नवसाचा 2. आणि इकडे बघा तुम्हाला कसं वाटला? मस्त होता, एकदम जबरदस्त. मस्त, सगळ्यांनी मस्त काम केलं, बघितलं ना रोल? मस्त रोल मस्त. आता पण काही मध्ये नवीन आहेत ऍक्टर, पण खूप भारी वाटलं म्हणजे असं बघून. मला तर खूप जास्त आवडला. आणि सगळं टेन्शन जेवढं होतं ना सगळं टेन्शन निघाला. पहिला माझं सगळं टेन्शन गेलं बघा. म्हणजे मूवीला येऊन एक फायदा झाला, पण टेन्शन गेला. आणि तुझं काय रे? आता 3 पण आहे. 3 बघायला यायचं का मग? त्याला 2-3 वर्ष जातील तरी सुद्धा. ट्रॉफिक किती होते ना 2-3 वर्षात परत येऊ आपण. काय 2-3 हा मग पुढच्या वर्षी. आणि इथं ट्रॅफिक बघा किती लागले. बघा ट्रॅफिक, बघा बघा ट्रॅफिक कसे लागले. बघा ट्रॅफिक 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 ट्रॅफिक. आजोबा चालले आजोबा. तर चला मला तर खूप जास्त आवडला पिक्चर. म्हणजे मस्त एकदम बघण्यासारखं आहे. जर कोणाला तुम्हाला यायचं असेल तुमच्या फॅमिलीला तर तुम्ही नक्कीच येऊ शकता बघायला. सर्वजण लहान मुलांना घेऊन येऊ शकता. फुल टाइमपास आणि फुल कॉमेडी आहे. असं वाटत नाही की म्हणजे असं वाटतं आपल्याला नवीन असेल काहीतरी एवढं खास नसेल, पण एकदम भारी आहे पिक्चर बघायला गेला तर. हा माझं तर लगेच पूर्ण डोकं आहे ना पूर्ण हलका झाला. घरात होती ना विचार काय पण असं म्हणजे विचार कुठल्या ना कुठल्या डोक्यात विचार असते काय पण. तर इथे आल्यानंतर एवढा फ्रेश झाला ना माइंड. पण आता बघा आता फ्रेश झाले. आता घरी गेला हा माझा डोका खाईल कसा आणि ओ माझा डोका खातील. खाली झालं तर बरं वाटतं आता परत. इथं लाईन लागले बघा किती ट्रॅफिक जाम. आणि माझा पिल्लू कुठे गेला बघा. पिल्लू कालोखात गेले बघा कसा. आणि असं कुठलाच पिक्चर आला नव्हता की ज्या पिक्चर मुले चेहऱ्यावर जरा हसा येईल म्हणून. पण आज खूप भारी वाटला हा पिक्चर बघून. तर तुम्ही नक्की बघायला जा. तर आता तुम्हाला भेटते मी घरी. चला हे बघा घरी नाही तर कुठे गेली तर तिथे भेटते. चला तर बघा आम्ही आहे ना घरी जाऊन आलो आणि हंशूला घरी ठेवला आणि आम्ही आलो आहोत बाहेर. कारण की आम्ही कुठे चाललो सांगा? दिवाला मार्केट, दिवाला फिश मार्केटला. कारण की आम्ही आता समजा त्या जिथे आम्ही मच्छी घेतो त्या ताईंकडून, त्या ताईंना कॉल केला आणि विचारला की चालू आहे की नाही. कारण की आता संध्याकाळी जेवणामध्ये काहीच नव्हतं. तर पण बोलले जाऊया ना. तर आता बघा आम्ही निघालो आहोत रात्री आणि आता मच्छी घेऊन येऊ मस्त. दुपारी काही चिंबोरी होती ती खाल्लेली ना आपण जास्त नाही, थोडीशी घेऊन येऊ. हा उपास आहे ना. जास्त मच्छी नाही घ्यायची, थोडी आता पाहिजे आम्हाला रात्रीसाठी. आणि अंशूला पण पापलेट खायचंय तर अंशूला ठेवला तिथेच. अंशू खेळतोय खाली. तर आम्ही आलो पटकन आणि तेव्हा लाईट्स आहे मस्त ना. तर चल तुम्हाला भेटते तिकडेच. बघूया सुरेखाताई जवळ पोहोचल्यानंतरच. आता पोहोचले मी मार्केटला मस्त. आणि मार्केट बंद झाले बघा. संपली त्याला लास्ट आले बघा. काही काय झालं ते बोंबी साफ करते अजून काही. कोणासाठी मग अजून एक गिराईक बाकी आहे.
मार्केट बंद झालं बघा. घरी जाऊ जेवण सगळे गेले घरी जेवायला गेले. तुम्ही कधी जाणार जेवायला? आता निघालो अजून जायचंय बनवायचं आहे. बघा यांचं जेवण कधी जातील ना तेव्हा बनवून जातील. सकाळी मच्छीला जाणार. हा ना सकाळी उठा मच्छीला जा. आणि आता मी वाट बघते सुरेखा ताईची इकडे बघा येते बघा सुरेखा ताई. ऑन द वे. हा येत आहेत आता बघा येतील. आम्ही कॉल केले ताईला कॉल करून चाललो कारण की ताईला पहिला विचारला बाकी चालू आहे का नाही. ताई बोलली येत थांबते बोलतो बनवून आणि थांबवले बघा कोणाच सगळे गेले. मग दाखवते ताई झालं मच्छी बघते मला काय आता कोलब्या काढतो मस्त किंवा कोलबे हे 1 किलो करून द्या येतात कोलबे करता त्याची कट मग मागते. चला बघा मला ताईन सांगते सुद्धा घेऊन घरी जा. घरी जाऊ ना कॅमेरा घरी जावा घरी तापा मस्त मच्छी फ्राय करायची आहे मला घरी जाऊन. लाईट लावू ना. आली का लाईट? हा आली बा. कुठं आहे? ठीक आहे. कुठं आहे? ती बा ती बाय ताई चल. मावरा आला बघा. इथं बघा कुठलं तरी थांबल्यात. हे बघा मावरा आला भरपूर. चाललो घरी हे बघा. मार्केटला आले आणि आई पण बघा मला मच्छी दिले काय. आई मला ना निकिता ती थांबल्या त्या. मला कधीपासून थांबल्यात आईचं काय की मार्केट बंद होत गायब झाले तर एवढं आई सगळं मच्छी वाली बघा. आई सर्वजण आहेत बघा मच्छी विकायला मस्त. आई इकडे बघा आपल्या सुरेखा ताई आल्या बाहेर गेलेल्या मस्त फिरायला. आमच्या मामांचा कार्यक्रम होता तिकडे गेलेलो आम्ही आणि ताईने आमच्याकडे थांबली बघा. ताई सगळेजण गेले बघा सर्व. आम्ही ताईला कॉल केला म्हणून ताई थांबली माझ्यासाठी आणि मला बघा काय दिलंय सुरमई. चला आता काय काय खायचं बघा. आईचं ना काय दिले बघा. आई काय दिले? काय दिलं माहिती सांग. काय दिले तुम्हाला? पेटी दिली आम्हाला मच्छीला. मच्छीला पेटी दिले बघा. हा इकडे नाव आहे बघा आईच. हा इकडे बघा वा मस्त. कोली महासंघ महाराष्ट्र राज्य मोफत मस्त शीतपेटी वितरण सोहळा बघा. आईला काय भेटले बघा या मस्त असं सगळ्यांना नाही सगळ्यांना भेटले बघा. आणि इथे बाहेर टेम्पो पण आले बघा सगळ्यांना. बघा सगळ्यांना भेटले तसे बॉक्स मस्त बघा. आज मच्छीवाले आयसांची मज्जा नाही गेली बा. आई गेली बघ याची आज मज्जा सगळ्यांची झाले गेली बाई. ताईंचा पण आला दुसरा डब्बा. आता कसं आहे करतील डब्बा आता आहे असा एक आणतात बघा. हा हे बघा असं डब्बा घेऊन आला बघा आईचा विषय. सगळ्यांना असे डब्बे दिलेत बघा मच्छी ठेवायला. खापरी आहे ना खापरी पापलेट. थांबा माझी गावाला बघ असा खापरी पापलेट आहे मस्त. साईज बघा किती यायची मस्त खापरी पापलेट. इकडे बघा आम्ही आता हे वाले घेतले पापलेट. खापरी नाही हे वाईट पापलेट. तो वाला खापरी होता ना मोठा. वाईट वाला घेतलं आवडलं खापरी मस्त फ्रेश आहेत पापलेट. फ्रेश आहे ताजे ताजे. मी एकच कटिंग करून घेतला. बाकीचे मला कसे व्हिडिओला लागतात म्हणून मी ठेवले असे. पहिला पण नको कटिंग करू. आणि तिथे डबे येतात बघा. त्याने बघा 2-2 घेतले बघा. हो दादा 2-2 ना प्रत्येकाला एक एक आहे. तो पोळी पण होती. हा तिला फोन मावरा कसं चला ताई आमच्या थांबली चांगला वाटला. मला मच्छी पाहिजे होती मला आणि आजीला पण. बाहेर गेल तरी पण थांबली बघा माझ्यासाठी. हो थांबणार नाही उद्या बाबासाठी थांबणार. थांबली आमच्यासाठी बघा. मग तेवढे लांबून येतात. आता परत आला का ताईला तेव्हा त्रास दे ना. नाही नाही आज टाइम झाला आम्हाला. चला चला बाय. बाय.
मच्छीला या, परत भेटू, मच्छीला या. परत मच्छीला या. संपल्यावर अजून उशिरा या तरी थांबणार आम्ही. नाही ताईला कॉल करून येत जा आता मी काय पाहिजे असलं चालेल. ताई, चला बाय ताई. आता आम्ही ना निघालो इथून मच्छी घेतली आणि आता निघालो घरी जायला. तर ती ताई बिचारी तेवढे लांबून आली ना. कुठे गेलेले हो? त्यांचा काय प्रोग्राम त्याचा प्रोग्राम होता बाहेर तरी सुद्धा ताई आली. काय त्याचं घरीचा टाइम असते हा. तर आम्हाला टाइम झाला मच्छीसाठी तर आम्ही आलो आणि भेटली मच्छी. बरं झाला टाइम दिली आम्हाला. तर आता तुम्हाला घरीच भेटते मी कारण की माझी बॅटरी पण लो आहे मोबाईलची. तर तुम्हाला घरीच भेटेन डायरेक्ट. चला भेटू घरी. तर इकडे बघा मी ना मग अशी आली आणि डायरेक्ट कपडे चेंज केले आणि डायरेक्ट बनवायला घेतली कोलबी कारण खूप टाइम झाला ना. तर आता आम्हाला थोडीशीच करते कारण की आज काय करायचं नव्हतं. तर मी कोलबी केली बघा. रस्सा मस्त घट्ट रस्सा करायचा आपल्याला. तर तुम्हाला झाल्यानंतर बातमी मिळाली बघा. 5-6 कोलब्या घेतल्यात आमच्यासाठी बस. पाणी टाकते बघा. मस्त कोलबीचा रस्सा आणि भाकरी सांगितलेल्या ताईला. भाकरी आणल्यात ना. टाईम पण झाले आणि आमची स्कूल पण आहे. तर आता फ्राय वगैरे काय करत असत नाही. फक्त आपल्यासाठी मस्त तिघासाठी रस्सा बनवते. मस्त घट्टवाला रस्सा बघा भाकरीने खायला. चला तुम्हाला झाल्यानंतर दाखवते आता मस्त. तर चला आत्ताच माझं सर्व काम वगैरे आवरून झालेलं आहे. म्हणजे जेवण वगैरे भांडी वगैरे घासून मग अशी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली. जेवण म्हणजे बनवायला घेतला आणि लवकरच जेवण घेतला कारण की ना सकाळी उठायला खूप कंटाळा येते ना. सकाळी उठायला खूप जास्त कंटाळा येते. तर काय नाही व्हिडिओ वगैरे शूट केला. पटापट लगेच जेवण घेतला आणि पहिला किचन वगैरे क्लीन केला आणि आता जस्ट फ्रेश झाली. तर मस्त मूवी बघायला गेलो. मराठी पिक्चर आपला नवरा माझा नवसाचा 2 खूप भारी आहे. तुम्ही पण नक्कीच जा बघायला. सर्वांना आवडेल असं वाटतं. आम्ही परत रिपीट बघायला पाहिजे पण तो आता आम्ही बघितलेला आहे मूवी. तर खूप भारी आहे. आम्ही आता इथे घरामध्ये पण लागणार ना नंतर बघितलं प्राईमला बघू आम्ही नंतर. तर हांशू बघा लवकर झोपला. कधीच मग अशीच झोपला तो. जेवला आणि लगेच म्हणून मी जेवणाचे व्हिडिओ वगैरे घेतले नाही. आणि मग अशी पिक्चर बघून आलो आणि मग इथून गेलो आम्ही दिवाला फिश मार्केटला. हांशूला इथे सोडला घरी आणि आम्ही तिकडे गेलो होतो. तर तिथे थोडीशी मच्छी घेतली मस्त. ते ताई बिचारी आमच्यासाठी थांबली. तेवढ्या लांबून आली कुठे बाहेर गेले तिथून आली आमच्यासाठी आणि आम्हाला मच्छी दिली. तर मस्त मी मच्छीचा रसाच केला. कोलबीचा रसाच केला फक्त. बाकीचा काहीच नाही केला कारण की लेट झालेला खूप जास्त. तर चला असाच होता आपला आजचा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. ओ तुम्हाला चांगला वाटला ना? कसा डोका हलका जॉन लिव्हरची एंट्री अचानक झाली. आम्हाला का माहितीच नव्हता. मला समजत नाही कारण मला लक्ष नव्हतं ना. जरासं थोडंसं लक्ष जरासं मोबाईलमध्ये बघायला गेले मी. म्हणजे मोबाईलमध्ये म्हणजे आपला व्लॉग आहे ना मला तिथे व्लॉग अडकलेला जॉन लिव्हरला बघितलं तर गाल माझं वरती आलं. हा म्हणजे आतुरतेने वाट बघत होते जॉन लिव्हरची कारण कोण पण बघेल त्यांची. जॉन लिव्हर आहे नाही हा मी बोलले ना असेलच तो पण कमी भाग आहे त्याला ना. कमी भाग आहे. पूर्ण पिक्चर मध्ये पाहिजे होतं जॉन लिव्हर कारण की जॉन लिव्हर आहेत ना पूर्ण पिक्चर अजून उठला असता. अजून खूप जास्त म्हणजे डबल झाला असता. डबल धमाका ना झाला मूवीला. त्या 1 नंबर मूवी हा. आपला सचिन सगळे ऍक्टर भारी काम. रोल एकदम मस्त केले. हा मस्त. त्यांची जुनी अशी आठवण जागी झाली. त्यांची जुना मूवी आहे ना. जुना पिक्चर आहे तो असा पूर्ण समोर आला. स्क्रीनच्या समोर आला की ते कसे होते काय होता. फक्त त्याच्यात आता त्यांचा मुलगी आणि जावई आले याच्यामध्ये ना. 7-8 ऍक्टर जरा मिस झाले. हा थोडंफार चेंज केले पण तरी पण हे नवीन जे ऍक्टर आहेत ना त्यांनी पण छान केले काम. मस्त केले. फक्त बसच्या जागेवर आले आहे ट्रेन. तर कोणाकोणाला जायचं ट्रेन मध्ये? ट्रेन पण तेवढी नाही थोडासा आहे पण पिक्चर लय भारी. लय भारी. नंबर 1. आम्ही लाईव्ह मध्ये असं कुठल्याच मूवीला एवढा नाही बोललो दोघे जण पण या मूवीला बोलतो कारण की हा मूवी आहेच तसा म्हणून आम्ही एवढी तारीफ करतो. नाहीतर तुम्हाला असं वाटेल आम्हाला काय भेटले का काय तारीफ. एकदम झकास. आपल्याला तर खूप जास्त आवडला मूवी. यांना पण आवडला. हंशूला पण आवडला. पैसा वसूल मूवी आहे. नक्कीच बघायला जा. आणि मी तर नेक्स्ट पिक्चर त्यांचा 3 म्हणजेच नवरा माझा नवसाचा 3 पार्ट 3 कधी येईल त्याची पण आतुरतेने खूप जास्त आतुरतेने वाट बघेन मी. आणि आल्या फर्स्ट शो ना. फर्स्ट शो बघू ना आल्या आता. बिचारा माझा हंशू कसा बोलते मम्मी ह्याला 3 वर्ष लागतील आता. तरी 3 वर्ष लागू दे. 3 काय 10 वर्ष आलं तर मी बघेन तो मूवी. मला एवढा आवडतात मराठी मूवी हंशूला आणि मला. कॉमेडी मूवी आमचे फेवरेट आहेत तिघांचे पण. ऑल टाइम फेवरेट आमची कॉमेडी मूवी. कॉमेडी मराठी ऍक्टर ना आपल्याला आवडतात ना खूप जास्त. आम्ही कुठलाच मूवी मराठी मूवी सोडत नाही. कॉमेडी म्हणजे लक्षाचं तर सगळेच बघतो. लक्षाचं तर आम्ही एवढे पिक्चर बघितलेत ना. एवढे म्हणजे कोणी बघितले पण असेल एवढे आम्ही अंशूने आणि मी बघितले लक्षाचे पिक्चर. खूप जास्त पिक्चर बघितलेत मराठी.
तर माझ्या पिल्लूला तर खूप जास्त आवडतात बिचारा. सगळे मराठी पिक्चर आमच्याबरोबर सगळे पूर्ण पिक्चर बघतो. मराठी मूवी कॉमेडी असे नाही कुठले ना हो. अंशू माझा कॉमेडी पिक्चर बघतो बिचारा चांगला आहे. तर चला आता अंशू पण झोपलाय. सकाळी उठायचं आहे. यांना झोपाले बघा असं मोबाईलमध्ये कॅमेरामध्ये येत नाही. अंशू झोपलाय तिथं. तर चला तुम्हाला कसा वाटला आपला आजचा व्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा आवडला असेल तर आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका. आता आपण भेटूया अशाच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर आणि बाय बाय अँड गुड नाईट.